नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी भरती निघालेली आहे शिपाई, हमाल, फराश आणि लिपिक या पदासाठी, तर त्याची तयारी आपण आजपासून चालू करत आहोत. तर 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. या 30 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचे आहे. तर अशी व्हिडिओ आपल्या आता डेली बेसिसवर येणार आहे. सर्वांनी डेली बेसिसवर हे व्हिडिओ बघा. नक्कीच तुमचे सिलेक्शन मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये होणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? म्हणजे भारताचे जे सध्याचे राष्ट्रपती आहेत ते कोण आहेत? तर 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्हाला फक्त 5 सेकंद देतो. याच्यातले काय उत्तर आहे ते तुम्हाला ठरवायचे आहे. तर बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती आहे, भारताचे जे सध्याचे राष्ट्रपती आहेत ते आहे द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारताची राजधानी कोणती आहे? तर भारताची राजधानी दिल्ली आहे. तिसरा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर. पर्याय क्रमांक ए तुमचा बरोबर आहे. पाचवा प्रश्न बघा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे. तर बघा, यापैकी उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक बी, वाघ. 6वा प्रश्न बघा, सत्यमेव जयते हे कुठे लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे राष्ट्रचिन्हावर. भारताचे जे राष्ट्रचिन्ह आहे त्यावर सत्यमेव जयते हे लिहिले आहे. 7वा प्रश्न बघा, भारतात किती राज्ये आहेत? तर भारतात सध्याच्या कंडिशनमध्ये 28 राज्ये आहेत. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. भारतीय संविधान कधी लागू झाले? तर बघा, याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र दिन 1 मेला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11 बघा, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला आहे? तर याचे उत्तर आहे पिंगल्ली व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाईन केला आहे. न गण मन कोणी लिहिले होते? तर हे जे भारताचे राष्ट्रीय गीत आहे, राष्ट्रगीत आहे जनगण मन, ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 14 बघा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर ते होते पंडित नेहरू, ऑप्शन बी बरोबर आहे. 15वा प्रश्न बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित नेहरू यांनी लिहिले, ऑप्शन नंबर बी तुमचा बरोबर आहे. 16वा प्रश्न, भारतीय चलन काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, रुपया. 17वा प्रश्न, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतात सध्याच्या घडीला 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. प्रश्न क्रमांक 19वा, वंदे मातरम कोणी लिहिले आहे? तर वंदे मातरम हे जे गीत आहे ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले आहे, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. भारताची संसद कुठे आहे? भारताची संसद दिल्लीमध्ये आहे, ऑप्शन बी बरोबर आहे. भारतात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे 1853 साली, ऑप्शन ए बरोबर आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे, ऑप्शन सी बरोबर आहे. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले आहे? तर हे घोषवाक्य जे आहे ते लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेले आहे, ऑप्शन बी बरोबर आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी, ऑप्शन बी बरोबर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर तो पडतो सर्वात जास्त आंबोलीमध्ये, ऑप्शन बी बरोबर आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हॉकी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? तर बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे, यापैकी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला आहे रायगड, ऑप्शन सी बरोबर आहे.
भारतरत्न हा पुरस्कार कधी सुरू झाला? तर हा जो पुरस्कार आहे भारतरत्न हा 1954 साली सुरू झाला. आणि शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 30वा, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर भारतातील सर्वोच्च न्यायालय दिल्लीमध्ये आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. तर हे होते आजचे आपले 30 प्रश्न. या 30पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंटमध्ये सांगा. आणि आता रेग्युलर बेसिसवर आपण मुंबई उच्च न्यायालयाची व्हिडिओ बनवणार आहोत. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.